नमस्कार सगळ्यांना. आज दर्पण दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. जीवनदीप कॉलेजच्या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या वतीनं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोरविंदे, संचालक प्रशांत गोरविंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ व प्राचार्य हरेंद्र सोष्टे आणि मास कम्युनिकेशन आणि मास मीडिया डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉक्टर राहुल तौर आणि कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो. तौर सरांनी मला 2 दिवसापूर्वी या आजच्या व्याख्यानासंदर्भात फोन केला आणि जुन्या आठवणींना आमच्या उजाळा मिळाला. कारण मी जेव्हा नांदेड विद्यापीठात डॉक्टर रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड इकडे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायचो, त्यावेळेचे आमचे जुने काही स्नेह आठवणी तौर सरांनी मला सांगितल्या आणि त्यानंतर एक वेगळा आवाज याच्यातून आम्हाला ध्वनित झाला की जग फार छोटं असतं, तसंच हे पत्रकारितेचं जग आहे, खूप छोटं आहे आणि त्या छोट्या जगातून तुम्हाला नव्या गोष्टीची निर्मिती करावी लागते. आणि मग या नव्या गोष्टीच्या निर्मिती करत असताना मुद्दा परत येत होतो की विषय कोणता घ्यायचा, हा आमच्या दोघांचा डिस्कशनचा मुद्दा होता. की तो विषय घेतला पाहिजे की आज खरंच मीडिया बदलतोय का. गेली 30 वर्ष मी मीडियात काम करत असताना सातत्याने होणारे बदल मी पाहिले. जे 1996 पासून माझी जी सुरुवात झाली ती 2022-23 पर्यंत. सध्या मी दूरदर्शन आणि आकाशवाणी इकडे काही असाइन प्रोग्रामसाठी काम करतो आणि शिवाय वैयक्तिक माझ्या काही मीडिया रिलेटेड असाइनमेंट असतात त्या पूर्ण करतो. पण मीडिया का बदलतोय आता, याचा विचार मीडियात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मीडियाचा सिलेबस तयार करून त्या विद्यापीठांमधून शिकवणाऱ्या प्रत्येकाने आत्ता करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि या बरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया बदलतोय मान्य आहे, पण बदलणाऱ्या मीडियाप्रमाणे आपण बदलतोय का, हाही विचार खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये मला वाटतो. तर याच्यात काही मुद्दे मला तुमच्या समोर ठेवायचे आहेत आणि शेवटी आपण तुमच्या मनातल्या प्रश्नोत्तरांसाठी वेळ देणार आहोत. साधारणतः एक टीव्हीत काम केलेला माणूस असल्यामुळे मी वेळेचा पक्का आहे. 11:15 दरम्यान आपलं व्याख्यान सुरू झालं, त्यामुळे साधारण 30-35 मिनिटं मी बोलीन आपल्यासमोर आणि त्यानंतर उरलेली 15 मिनिटं तुमच्या प्रश्नोत्तरासाठी असतील. असं साधारण आपण एक 40-45 मिनिटं एकत्रित एकमेकांशी संवाद साधूया आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं. तर बदलणाऱ्या मीडियामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो की आता पत्रकारितेला पूर्वीसारखं असं म्हणायचं की समाजमानाचा आरसा म्हणजे पत्रकारिता. समाजमानाचा आरसा म्हणजे पत्रकारिता ही गोष्ट जेव्हा आपण विचारात घ्यायला लागतो त्यावेळेला आपण खरंच त्या आरशाच्या समोर उभं राहून त्या पत्रकारितेला आणि समाजातल्या प्रत्येक गोष्टीला न्याय देतोय का, हा प्रश्न आज विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण पत्रकारितेचे आयाम इतके बदललेत, त्याचे पैलू इतके बदललेत, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी इतक्या बदलल्यात. पूर्वी काय होतं, ते साधारणतः 20-22 वर्षाच्या मागे आपण इतिहास पत्रकारितेचा बघायला जाऊया, फार लांब नको. 2012-13च्या आधी किंवा 2009-10च्या आधी हा जर विचार आपण बघितला तर तेव्हा काय होतं आपल्याकडे, पेपर अर्थात वृत्तपत्र. नंतरची गोष्ट काय होती, त्याच्या बरोबर असणारी रेडिओ. रेडिओच्या बरोबरीने आपल्याला पुढे हळूच काय मिळालं, टीव्ही चॅनल्स. आणि मग आत्ताच्या युगात जिथे आज आपण या क्षणाला बोलतोय, इथे आपल्यावरती पगडा आलाय तो डिजिटल मीडियाचा. मग ही 4 स्तंभ निर्माण झाली आहेत. पत्रकारितेला मुळात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानलं जातं, पण आता पत्रकारितेमध्ये हे 4 नवे कॉलम, 4 नवे स्तंभ निर्माण झालेले. भीती प्रत्येक वेळेला व्यक्त केली गेली. ज्या वेळेला रेडिओच्या बरोबर वृत्तपत्र होतं तेव्हा कुठलीच भीती एकमेकांच्या माध्यमानं नव्हती. मात्र वृत्तपत्राच्या बरोबर ज्या वेळेला 2000 मध्ये
या टीव्ही चॅनलचा हळूहळू उदय व्हायला लागला, त्यावेळेला भीती व्यक्त केली जायची की वृत्तपत्र यापुढे चालणार नाही. पण यालाही आता 25 वर्षांचा काळ लोटून गेलाय. प्रत्येकाच्या घरात पेपर आजही येतोय. मग पेपर संपला का? वृत्तपत्र संपलं का? नाही. कदाचित त्याचा खप आणि त्याच्या कंटेंट मधल्या मर्यादांवरती थोडासा बंधनं आलेली असतील. दुसऱ्या बाजूला जेव्हा टीव्हीचं स्तोम फोफावलं अनेक ठिकाणी, महाराष्ट्रातलं पहिलं न्यूज चॅनल 24 तास, झी 24 तास सुरू करण्यामध्ये त्या टीमचा मी एक भाग होतो. तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झी 24 तास नंतर स्टार माझा तेव्हाचा, आत्ताचं एबीपी माझा, नंतर IBN लोकमत आलं, TV9 मराठी आलं, पाठोपाठ आता जय महाराष्ट्र आलं, त्यानंतर लोकशाही आलं, पुढारी न्यूज चॅनल आहे, साम टीव्ही आलं. म्हणजे ही 24 तास न्यूज चॅनल सुरू झाली. या चॅनलची संख्या हळूहळू वाढायला लागली आणि ती वाढत असताना सोशल मीडियाचा एक एरा, एक युग हळूहळू सुरू व्हायला लागलं आणि त्याचा पगडा जास्त लोकांच्या मनावर व्हायला लागला. लोकांच्या मोबाईलमधून जास्त बातम्या पटापट यायला लागल्या. त्यामुळे टीव्ही चॅनलचे TRP हळूहळू कमी झाले आणि या दोन गोष्टींची सांगड होत असताना टीव्ही चॅनल लोक बघायचे बंद करून हातातल्या मोबाईलकडे वळले. मग सोशल मीडियाचा पगडा वाढला. मग लोकांनी चर्चा काय सुरू केली? नाही, आता टीव्ही चॅनल्स बंद पडतील. पण टीव्ही चॅनल्स बंद पडतील एका मर्यादेच्या पलीकडं आपण मोबाईल जास्त वेळ हातात धरू शकत नाही. तुमचा स्क्रीन टाइम पण संध्याकाळी तुम्हाला कळतो मोबाईलमध्ये की तुम्ही दिवसभरात किती मोबाईल हाताळला. दिवसभरात तुम्ही मोबाईलमध्ये काय काय बघितलं हे हिस्ट्रीमध्ये जाऊन लक्षात येतं की तुम्ही कोणकोणत्या साईट्स फॉलो केल्या, कुठे सर्फिंग केलं. मग हा मीडिया बदलतोय. या बदलणाऱ्या मीडियामध्ये बदलणाऱ्या गोष्टींचा अभ्यास, त्याचं अवलोकन आणि त्याची प्रणाली ही आपल्याला यापुढच्या काळात आत्मसात करायला लागेल. सोशल मीडियाचं स्तोम वाढल्यानंतर, सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यानंतर जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू झालं आणि त्याच्यातल्या ChatGPT सारख्या वेगवेगळ्या पैलू ऍड होत गेल्या, तर त्याच्यातून नवीन गोष्टी निर्माण होत चालल्या. AI अँकर्स आले. आज तकनी AI अँकर प्रेझेंट केला, झीनी AI अँकर प्रेझेंट केला. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पुन्हा नवी चर्चा काय सुरू झाली की याच्यामध्ये आपल्याला AI प्रणालीमुळं, AI टेक्नॉलॉजीमुळं आपल्याला या गोष्टी बदलत जाणार आहेत. पण त्याचा परिणाम आपल्या रोजच्या पत्रकारितेच्या कामावर होणार आहे का? याचा हा एक अभ्यासाचा वेगळा मुद्दा आहे. AI टेक्नॉलॉजीचा अभ्यास या कॉम्प्युटर सायन्स विंग मध्ये 20-22 वर्षापूर्वी समाविष्ट केला गेला. त्याच्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं अच्युत गोडबोलेंचं पुस्तक मार्केटमध्ये आलं. यालाही 10-12 वर्ष झाली. मग आपण 10-12 वर्षापूर्वी भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा विचार करत होतो की नाही, हे पत्रकारिता शिकणाऱ्या आणि पत्रकारिता शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक पत्रकारितेतील विद्यार्थ्याने आणि आज पत्रकारिता जगणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा होता. कारण पत्रकारितेमध्ये कुठलीच गोष्ट आत्ता घडली की पुन्हा तशीच घडेल अशी नसते. म्हणून आपल्याला पत्रकारितेच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये हे शिकवलं गेलं की बातमी सापडली तर ती पहिली लावा, कारण साप सापडला तर निष्ठून जातो, त्याला पटकन पकडा. हे शिकवलं जातं आपल्याला. सापाचं उदाहरण देऊन. बातमी तशीच आहे. हातात आलेली बातमी जर मी माझ्या पेपरला, माझ्या चॅनलला, माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती नाही लावली तर दुसरा कोणीतरी ती बातमी करणार. म्हणजे काय? मीडिया बदलतो. मग या बदलणाऱ्या मीडियामध्ये 24/7 चॅनल आले. या 24/7 चॅनलमध्ये रिअल टाइम आला. आत्ता घडलं ते आत्ता पाहिजे. टीव्ही चॅनलची अवस्था ही बकासुरासारखी झाली. म्हणजे तुम्ही त्याला टीव्हीला कितीही खाद्य द्या, कितीही बातम्या पुरवा, पुढच्या अर्ध्या तासाच्या बुलेटिन मध्ये त्याला नवं पाहिजे असतं. कारण प्रेक्षक नवा बसलेला असतो. मग या नव्या गोष्टी तुम्ही देत असताना तुम्हाला त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घ्यायला लागतो, डीप मध्ये जायला लागतं, नवं शोधायला लागतं. शोधण्याची वृत्ती आज आपली संपली आहे. रिसर्च करण्याची ताकद कमी झाली आहे. मी संपली म्हणणार नाही, ती कमी झाली आहे. का? तर मला आयतं मिळत आहे ChatGPT वरून म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं, आजचा मीडिया हा ऑडियन्स सेंट्रिक झालाय. ज्याला आपण प्रेक्षक केंद्रित म्हणतो, तो ऑडियन्स सेंट्रिक झालाय. आणि त्या ऑडियन्स सेंट्रिक मीडियामुळे आपल्याला नेमकं सादर काय करायचं आहे हे आपण आज हरवून बसलोय. ही शोकांतिक आहे. म्हणजे लोकांची भूक सगळीच संपली अशी नाहीये.
लोकांना स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना, कॉम्पिटिशन युगामध्ये जगत असताना त्यांना नवं शोधण्याची गरज आहे. ती त्यांची भूक आहे. सामाजिक प्रश्नांवरती बोलत असताना वेगवेगळ्या भागांमध्ये आज अनेक प्रश्न असे आहेत जे कधीच सोडवले गेले नाहीत किंवा त्याला वाचा फोडली गेली नाही. ती मांडण्याची गरज आहे. जागतिक वातावरण बदलाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर हवामानीय बदल जे आता होत आहे, मुंबईमध्ये कधी नाही ते 10-15 वर्षांनी अचानक थंडी वाढायला लागते. गावाकडे एकदम टेम्परेचर 5-7 वरती जाऊन पोहोचतं आणि हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडायला लागतो. हे असं का होतं? ह्या नव्या मीडियामध्ये बोलत असताना आपण पावसाळा आणि हिवाळा 2 शब्द एकत्र करून हिवसाळा म्हणून तो शब्द मांडण्यामध्ये आनंद मानतो, पण त्याच्या मागे घडणाऱ्या कारणांची मीमांसा करण्यामध्ये आपल्याला वेळ देता येत नाही. हे दुर्दैव आहे. हे का घडतं? वातावरणातले बदल कशासाठी होत आहेत? इंडस्ट्रियलायझेशन एवढं का वाढत चाललंय? सिव्हिलायझेशन एवढं का वाढत चाललंय? नागरीकरण जर वाढत असेल, मुंबईच्या आसपासचा परिसर तुम्ही पाहिला तर गेल्या 15 वर्षामध्ये ठाण्यापासून ते बदलापूर पर्यंत सिव्हिलायझेशन, ज्याला नागरीकरण आपण म्हणतो, ते किती वाढलं? अर्बनायझेशन किती वाढलेलं आहे? ह्या वाढणाऱ्या बिल्डिंगवरती, त्या वाढणाऱ्या बिल्डिंगच्या बरोबर येणारे रस्ते असतील, तिथं राहणाऱ्या लोकांच्या सुविधा असतील, त्यांना दिलं जाणारं पाणी असेल, तिथे करणारं कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, हे होतंय का? हे आजच्या पत्रकारितेचे विषय हवे. पण आम्ही काय करतोय? कोणता नेता कोणत्या पक्षात गेला, त्यांनी कुणाचं तिकीट कापलं, कोण कुठून बिनविरोध निवडून आला, माझं उद्या त्याच्या बरोबर मैत्री संबंध राहतील की नाही, आणि मग माझ्या पत्रकारितेमध्ये मी त्याची बातमी किती वेगाने लावू शकतो आणि इतरांना मी कसं काय त्याच्यावरती दोष देऊ शकतो, याच्यावरती आज आमची पत्रकारिता दुर्दैवाने अवलंबून राहिलेली आहे. त्यामुळं पत्रकारिता समाजमनाचा आरसा आहे असं म्हणायला आज किंचित वाव राहिलाय. मी किंचित शब्द वापरला, पण तो वाव संपलेला नाही, अजूनही शिल्लक आहे. तो तुम्हाला जागा करायचा आहे. तुम्हाला ती स्पेस शोधायची, तुम्हाला ती जागा शोधायची आहे आणि त्या जागेतून तुम्हाला पारंपरिक मीडियाकडून डिजिटल मीडियाकडचा वाटचाल करायची. पारंपरिक मीडिया म्हणजे कोणता तुमचा? ज्यावेळेला आम्ही, म्हणजे तुमचे सगळे प्राध्यापक मंडळी असतील किंवा तौर सर सारखे तुमचे विभाग प्रमुख असतील, यांनी जेव्हा पत्रकारिता सुरू केली किंवा त्यांच्या प्राध्यापकांनी, त्यांना ज्यांनी शिकवलं त्यांनी जेव्हा पत्रकारिता सुरू केली, त्या पत्रकारितेमध्ये पेपरला आम्ही जेव्हा काम करायचो, मी जेव्हा केसरीत कामाला होतो, मी तरुण भारतला काम केलं, सामनामध्ये काम केलं, सकाळमध्ये केलं. तर या ठिकाणी काम करत असताना संपादक केंद्रस्थानी असायचा. आता ते केंद्रस्थान कुणाकडे वळलंय याचाच होकायंत्र विचार करते की मला माझा बाण कुणाकडे न्यायचा. मी का म्हणतो संपादक केंद्रस्थानी असायचा? कारण त्या रिपोर्टरनी, त्या बातमीदारांनी बातमी लिहिल्यानंतर उपसंपादकाकडे ती तपासली जायची. 4 वेळा त्याला फिल्टर लावलं जायचं आणि त्या फिल्टरमधून, तपासणीमधून त्यांनी दिलेले संदर्भ योग्य आहेत की अयोग्य आहेत हेही पाहिले जायचे आणि त्याच्यातून त्या बातमीचा आयाम, त्या बातमीमागची भूमिका आणि त्यांनी मांडलेली सत्यता ही उद्या पेपरात गेल्यानंतर ही कशा पद्धतीने त्याच्यावरती लोक व्यक्त होतील याबद्दल संपादकीय विभागात विचार व्हायचा. आज होत नाहीये. आज काय होतंय? झट मागणी पटब्या, म्हणजे इथं लग्न ठरवायचं, दुसऱ्या मिनिटाला लग्न अक्षरा टाकून मोकळ्या व्हायच्या. बातमी चुकीची गेली की बरोबर आली याची पडताळणी करण्याची देखील तसदी डेस्कवर बसलेला कुठलाही माणूस घेत नाही. रिपोर्टरनी एखादा शब्द चुकीचा टाईप करून पाठवला तर दुसऱ्या दिवशी पेपरात तुम्हाला तसाच चुकीचा शब्द आलेला दिसतो. मग आपण कोणत्या पत्रकारितेकडे वळतोय? हा बदलणारा मीडिया आहे, हे बघायला लागेल. रिपोर्टिंगची साधनं बदलली आहेत. पूर्वी व्यक्तीला व्यक्ती भेटायची, संस्थेमध्ये जाणं व्हायचं, अधिकाऱ्यांकडे जाणं व्हायचं, प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या ठिकाणी रिपोर्टर जायचा, शोध घ्यायचा, माहिती जमा करायचा, 10 ठिकाणी भेटून त्याच्याबद्दलची सत्यता तपासायचा. आणि आज आज आम्ही मोबाईल रिपोर्टिंग करतोय, व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करतोय आणि मला तिथे जाता नाही आलं तर तू आहेस ना, तू मला बातमी पाठव, मी त्याच्यावरती माहिती लिहीन, त्याच्यातले 4 शब्द मी फक्त बदलतो आणि माझ्या पेपरला वेगळी बातमी देतो, कारण सगळीकडचे शब्द सारखे येऊ नयेत म्हणून. साधन बदललं आणि माझ्यातल्या शोध पत्रकारितेचा हळूहळू अंत होत चालला. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाचे पेज हांडाळत असताना त्याच्यात फेसबुक असेल, ट्विटर असेल, आजकाल स्नॅपचॅट आलंय,
तर याच्यामध्ये जाऊन बातम्या शोधायच्या, कुणी काय केलंय, आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं सहज सोपं माध्यम झालंय. व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, आज प्रत्येक पक्षाचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. पक्षाकडून बातमी तयार करून दिली जाते, नेत्याकडून बातमी तयार करून दिली जाते. मला लिहिण्याला उरतंय काय? रिपोर्टर म्हणून मी माझी भूमिका बजावतोय काय? सोशल मीडिया हे प्रसार माध्यमाचं नवं साधन झालंय. इथे माझी शोधपत्रकारिता हळूहळू संपत चालली. आजकाल आम्ही स्पीडला जास्त प्राधान्य देतोय. वेग, गतिमानता पाहिजे. सर्वात गतिमान चॅनल, सर्वात गतिमान बातमी देणारा रिपोर्टर, सर्वात गतिमान अमुक अमुक XYZ, मला जी उपाधी द्यायची तिथे. पण गतिमानतेमध्ये तुम्ही हायवेला जाताना कधी कधी बोर्ड बघितले असतील, अति घाई संकटात नाही, असे मराठी लिहिलेले बोर्ड आहेत. अपघात होऊ नये म्हणून लिहिलेले असतात. बातमी करताना पण अपघात होऊ शकतो ना. अपघात म्हणजे दोन वाहनांची टक्कर असंच मानण्याचं काही कारण नाही. अपघात म्हणजे दोन गाड्यांची टक्कर झाल्यानंतर एखाद्याचा मृत्यू असं मानण्याचं कारण नाहीये. अपघात म्हणजे तुम्ही लिहिलेल्या बातमीतल्या शब्दांचा चुकलेला संदर्भ हा देखील होऊ शकतो. मग तुम्ही कुठे अपघात? आम्ही मानतच नाही ना तो अपघात, आम्ही ती चूकच मानत नाही आहोत. पण मीडिया बदलतोय हे आम्ही स्वीकारतही नाही आहोत. बदलणाऱ्या मीडियाप्रमाणे माझ्या चॅनलच्या, माझ्या वृत्तपत्राच्या, माझ्या सोशल मीडियाच्या डायनामिक्स मध्ये मी माझे काही बदल करतोय का याची विचार करण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ आली आहे असं मला वाटतं. याच्यातल्या चांगल्या बाजू कोणत्या आहेत? मी एकेकाळी चॅनलमध्ये काम करत असताना आम्ही सिटीजन जर्नलिस्ट म्हणून काही लोकांना सांगतो काम करा. करा, थोडासा आवाज माझा खराब आहे म्हणून मध्ये मध्ये ठसका लागतोय. तर त्या सिटीजन जर्नलिस्ट मध्ये जो नागरिक स्वतः पत्रकार होऊ शकतो, ज्याला जागरूक नागरिक म्हणतो आपण, तो पत्रकार होऊ शकतो. अशा पत्रकारांना आपण स्थान देण्याची गरज आहे. आम्ही ते प्रयोग केले. IBN लोकमतला असताना आम्ही ते प्रयोग केले. सिटीजन जर्नलिस्ट म्हणून तो स्वतः जाऊन त्याच्या मोबाईलमध्ये शूट करायचा. कधी कधी आम्ही आमचा कॅमेरामन त्याच्याकडे पाठवायचो आणि त्याला तिथल्या वास्तवतेचं दर्शन घडवायला लावायचो आणि ते टीव्हीवरून आम्ही दाखवायचो. प्रशासन जागं व्हायचं. आज अशा चांगल्या बाजू लोकांसमोर जोडण्याची गरज आहे बदलणाऱ्या मीडियाच्या स्रोतांमधून. जे सोर्स आहेत सोशल मीडियाचे, हा बदलणारा मीडिया आहे. दिस इज चेंजिंग ऑफ मीडिया. तर या चेंज ऑफ मीडियामध्ये तुम्हाला आणून त्यांना जोडायला लागेल, हे बिंदू जोडायला लागतील. तेव्हा नवं काहीतरी समोर तुमच्या आलेलं आपल्याला दिसेल. आजकाल स्थानिक प्रश्न पण राष्ट्रीय होतात. एक छोटासा मुद्दा असतो, सगळे चॅनल त्याच्यावरतीच मोठा कव्हरेज करायला सुरू करतात आणि एक मुद्दा राष्ट्रीय पातळीवरती मोठा होतो, जो स्थानिक लेवलला सोडवण्याची गरज आहे. आणि मग हे सगळं होत असताना ह्याच्यातल्या धोक्याच्या बाजू कोणत्या आहेत? ह्याच्यातल्या धोक्याची बाजू अशी आहे, एखादी अफवा आली तरी देखील आपण त्याची बातमी करतो. आणि मला सत्यता पडताळायची सवयच मोडलेली आहे. मला त्याचा रेफरन्स शोधायचाच नाहीये, पण सगळ्यात गतिमान, सगळ्याच्या आधी मी बातमी लावली, ती ऊर बडवून सांगायचं, छाती फुगवून सांगायचं, मी पहिली बातमी दिली. अरे हो बाबा, तू पहिली दिली, पण ती खरी होती का खोटी तपासणार कोण? ना डेस्कचा माणूस तपासतो, त्या टीव्हीवर बातमी देणाऱ्या अँकरचा याच्यात काही दोष नसतो. कारण त्याच्यासमोर आली बातमी, त्याने ती वाचली, तुमच्यासमोर ब्रेकिंग न्यूज झाली. नंतर कळतं असं काही घडलंच नाही, ही अफवा होती. मग आमची पत्रकारिता आम्ही कुठं ठेवली आहे, याचा विचार 2026 मध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. चुकीचे व्हिडिओ येतात कधी कधी. एकदा मला आठवतं, साधारण 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. फेसबुक नुकतंच त्यावेळेला थोडंसं बहरात होतं, आज फुललेलं आहे. त्यावेळेला सांगलीमध्ये एक नवा बांधलेला पूल पडला, नवा कोरा बांधलेला पूल पडला, असा अर्धवट पूल पडलेला फोटो व्हायरल झाला. काही चॅनल्सनी बातम्या केल्या, मी त्या चॅनलची नावं घेणार नाही. काही चॅनलनी बातम्या केल्यानंतर जेव्हा आमच्याकडे ती बातमी पोहोचली, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, सांगलीमध्ये एवढ्या मोठ्या ब्रिजची निर्मिती झालीय, हे आधी आपल्या रिपोर्टरला विचारा.
आहे की नाही. तात्काळ डेस्कवरून विचारलं गेलं रिपोर्टरने सांगितलं असा पूलच बांधला नाही आमच्याकडे. एवढ्या मोठ्या नदीचं पात्र सांगलीमध्ये, जी कृष्णा नदी वाहते सांगलीतून, त्या कृष्णेचं पात्र इतकं मोठं आहे का हेही तपासा. कृष्णेचं पात्र तेवढं मोठं नव्हतंच. चौपदरी पूल होता बांधलेला नवाकोरा. मग हा पूल, ह्याचे तुम्हाला पडताळणी करण्याचे वेगळे सोर्स पण आहेत, ज्या सोशल मीडियाशी तुम्ही आज इतक्या जवळीकतेने स्वतःचं नातं बांधून घेतलं. मी म्हटलं त्याच्यावर फॅक्ट चेक करा. तो पूल निघाला गुजरात मधल्या एका जिल्ह्यातला, आणि तो पडून देखील वर्ष झाला होता. म्हणजे बसल्या ठिकाणी तुमची दिशाभूल करून तुम्हाला एखादा फोटो, एखादी बातमी, एखादा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पाठवून त्याच्याबद्दलची अफवा पसरवून ही बातमी आहे, ही ब्रेकिंग न्यूज आहे, तू लावली नाहीस तर मी दुसऱ्याला पाठवतो, तुझ्याकडची बातमी मिस होईल, असं म्हणून तुम्हाला इमोशनली त्याच्यात बंधनामध्ये अडकवून तुमच्याकडनं ती बातमी करून घेतली जाते. आणि मग इथे पहिल्यांदा कोण सांगतोय, मी का तू, या स्पर्धेमध्ये आम्ही सपशेल तोंडावर पडतो. या बदलणाऱ्या मीडियातल्या या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायला लागणार. आणि टीआरपी नंबर 1, नंबर 2 हे सगळं काळाच्या ओघामध्ये चालत जाणार आहे. हा व्यावसायिकतेचा एक भाग आहे, त्याला पर्याय नाहीये दुसरा. पण सतत आजकाल चर्चेतनं तमाशा घडवायचा आणि माहितीपेक्षा भावनिक मुद्द्यावरती गुंता वाढवून ठेवायचा, आणि ती बातमी खरी की खोटी याच्यावर दिवसभर चर्चा करत राहील. हे आजच्या मीडियाचं वास्तव झालं. आम्ही मेळघाटात जात नाही अजूनही. मेळघाटातल्या आदिवासींचं जगणं बघत नाहीये. आम्ही चंद्रपुरातल्या जंगलात जाऊन कातकऱ्यांनी सोडलेल्या बांबूच्या झाडांपासून तयार केलेल्या वस्तू कधीही दाखवत नाही. पण मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन महागड्या वस्तू घेतो. पण एखाद्या चंद्रपूर मधल्या शेतकऱ्यांनी एचएमटी तांदळाचं वाण शोधून काढून, ज्याचं शिक्षणच 4थी पास आहे, त्याच्याबद्दलची माहिती जमा करायला आम्ही कधी जात नाही. कोकणामध्ये जाऊन नारळाची शेती करणारे किंवा नारळ पडून वाया जात आहेत अशा ठिकाणी नारळाच्या काठ्यापासून जे केरळ आज उत्पन्न कमवत आहे, तिथे आम्ही नवं काय करायला जात नाही. पाण्याची कमतरता भासेल आणि रस्त्यावरच्या वाहतुकीचे प्रश्न वाढलेत. आज जो माझा घसा बसला आहे याच्याबद्दलची माहिती तुम्ही जाऊन शोधा. समोर सकाळी उठलं की धुकं किती असतं, शहरात बांधणाऱ्या जाणाऱ्या बिल्डिंग मधनं निर्माण होणारा धूर किती असतो, धूळ किती उडते, आणि त्याच्यामधला एक्यूआय किती तुमचा झालाय शहराचा, पोल्युशन किती वाढलंय, याचा विचार मी कधी करत. त्यामुळे या गोष्टी करत असताना आज बातम्यांचं नरेटिव्ह ठरवलं जात आहे. नरेटिव्ह ठरवत असताना त्याच्यात मला माझी बातमी कोणती हे कळलं पाहिजे. प्रवाहाच्या बरोबर मी वाहत गेलो नाही पाहिजे. त्याच्याबरोबर जर मी वाहत गेलो तर त्या बातमीचं मूल्य संपतं, माझ्यातली विश्वासार्हता संपते. फक्त बातमीपुरत्या मैत्रीचे संबंध माझे समोरच्या व्यक्तीशी होतात. किती दिवस आपण असे जगणार आहोत. त्यामुळे या नैतिकतेच्या प्रश्नावरती आपल्याला कधीतरी विचार करावा लागणार. आणि त्या नैतिकतेच्या प्रश्नावर विचार करत असताना आजकाल झालंय काय, बातमी आणि जाहिरात हे एकेकाळी ना असे दोन टोकावरचे बिंदू होते. जाहिरात विभागाच्या लोकांनी बातमीसाठी संपादकीय विभागात येणं म्हणजे युद्धाचा प्रसंग असायचा. आम्ही बातम्या देतो, आम्ही कंटेंट देतोय, पेपरला देतोय, टीव्हीला देतोय, त्याच्यावरून तुम्ही जाहिराती आणा, हा संपादकीय विभागाचा होरा असायचा. पण आज नेमकं झालंय काय, आज बातमी आणि जाहिरात यांच्यातली सीमारेषा एकदम पुसट झाली आहे, दिसतच नाहीये. तेव्हा बऱ्याचदा लोकांना कळत नाही की बातमी चालली आहे का जाहिरात चालू आहे. मी काय म्हणतो तुम्हाला कळलं असेल.
पॉलिटिकल पोलरायझेशन होत चाललंय, राजकीय ध्रुवीकरण ज्याला आपण म्हणतो. या पॉलिटिकल पोलरायझेशन मधून तुम्हाला नंबर्स मिळत नाहीत. आम्ही पत्रकारिता करतोय की प्रचारक बनत चाललोय, याचाही विचार करण्याची आज वेळ आली आहे. प्रचारकी भूमिका घेण्यापेक्षा पत्रकारितेमधले पैलू समोर मांडून वास्तवतेतली गोष्ट सांगण्याची गरज आज समाजाला आहे. तर या गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे, जर आपण त्याच्याशी जुळवून नाही घेतलं. बदलणाऱ्या मीडियामध्ये या गोष्टींचा अवलंब नाही केला तर आपण आपलंच करिअर धोक्यात आणू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, डीप फेक येत आहे. डीप फेक मुळे मी आता बोलत असताना माझाच आवाज वेगळ्या पद्धतीने तयार करून त्याच्यावर वेगळे वाक्य पण लावली जाऊ शकतात आणि लावली जात आहेत. माझ्या तोंडी ती वाक्य घातली जातात. नंतर मला येऊन कदाचित कधीतरी स्पष्टीकरण द्यावं लागेल की मी असं बोललोच नाही. याच्यातली खरी खोटी गोष्ट तुम्हाला शोधणं देखील अवघड जाईल, इतक्या सफाईदारपणे या गोष्टी आज टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत. ज्या संवेदना आहेत, ज्या भावना आहेत, जो विवेक आहे, हा ट्रायंगल आहे पत्रकारितेमधला. संवेदना, भावना आणि विवेक, जो पत्रकारितेमध्ये बातमीचा त्रिकोण आपण शिकतो, त्याच्यातल्या 3 घटकांचा मूल्यांचा अभ्यास आपल्याला कायम करावा लागणार आहे. संवेदना, विवेक आणि भावना, किंवा त्या भावनांची मूल्य असतील. पण तुम्ही एआय जेव्हा वापरायला जाता तेव्हा एआय ला भावना नसते. तुमच्या माझ्यासारखीच माणसं एआयचे प्रॉम्प्ट्स तयार करून तिथे बसलेली असतात. जो प्रॉम्प्ट तुम्ही द्याल त्या पद्धतीने एआय तुम्हाला सगळ्या जगातली माहिती एकत्र करून त्याला फिल्टर करून तुम्हाला जशी हवी तशी तो तुम्हाला पुरवत असतो. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायला लागेल? 3 गोष्टी करायला लागेल भविष्यातल्या पत्रकारितेमध्ये. फॅक्ट चेक, माझ्यासमोर माझ्याकडे कुणाकडून तरी येणारी माहिती, येणारी बातमी आणि घडलेली घटना याची फॅक्ट चेक करणे, वस्तुस्थिती तपासून बघणे, पहिली गोष्ट. त्याचा कॉन्टेक्स्ट काय, कशासाठी घडलंय, का घडलं असावं, हे सगळे 5W1H आपण शिकतो पण अंमलात आणत नाही. म्हणून परत सांगावं असं वाटतं, हे तपासायला लागणार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ही सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे ग्राउंड वर जाऊन रिपोर्ट करणे. म्हणजे मैदानात जाणे नव्हे, प्रत्यक्ष घडलेल्या ठिकाणी उपस्थित राहून असं घडलंय का हे बघणं आणि त्याच्यावरून आपली स्वतःची बातमी आपल्या शब्दात लिहिणं, या 3 गोष्टी भविष्यात तुम्हाला कराव्या लागणार. आणि विद्यार्थ्यांसाठी मला आवर्जून सांगायचंय, आज आम्ही वाचनाची सवय संपवून टाकली. मला वाचायचंच नाहीये आणि सहज सोपं मला उपलब्ध होत आहे, सहज सोपं मला हातात सापडत आहे, सहजपणे मला गोष्टी हातावेगळ्या करता येत आहेत, कारण सहज उपलब्ध होत आहे. प्रश्न विचारण्याचा माझ्यामध्ये धाडच नाही. आपण दुसऱ्याला म्हणतो तू विचार ना, तू विचार ना, तू विचार ना. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तर स्वतःला पत्रकार म्हणून घेणार नाही. पत्रकाराला जर स्वतःला प्रश्न पडले नाहीत तर तो नेत्यांना काय विचारणार आहे? प्रश्न विचारायची सवय लावून घ्या, ते धाडस निर्माण करा, स्वतः अभ्यास करा, रिसर्च करा, संशोधन करा. त्याच्यातून बघा तुम्हाला नवं काय सापडतं. मॉरॅलिटी जपा, नैतिकता जपा तुम्ही. आणि त्या नैतिकतेच्या मुद्द्यातून मग मल्टीटास्किंग स्किल तुमच्याकडे ऑटोमॅटिक येईल. तुम्ही लिहू शकता, तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, तुम्ही सोशल मीडियाच्या सगळ्या पैलूंवरती जाऊन आपलं अस्तित्व दाखवू शकता. त्यामुळे बदलणाऱ्या मीडियाकडे आपण चुकीच्या दृष्टीने न बघता, ही अपरिहार्यता आहे
असंही न म्हणता बदल स्वीकारा हे पत्रकारितेचं मूळ द्योतक आहे. पत्रकारिता काय सांगते? प्रत्येक घडणारी गोष्ट स्वीकारा, त्याला अपरिहार्यता मानू नका. ही पत्रकारिता आपल्याला शिकवते. पण हे स्वीकारत असताना त्याचा आत्मा जपणं, पत्रकारितेचा आत्मा जपणं ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. एक शेवटी सांगतो आणि तुमची प्रश्न घेतो. मित्रांनो, लक्षात घ्या, आज आपण मीडियात काम करतोय. आपण केवळ मीडियाचे प्रोफेशनल नाही आहोत. आपण फक्त पत्रकार नाही आहोत. आपण उद्याच्या समाजाचे दिशादर्शक आहोत. ही लाईन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या वहीमध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती टाईप करून ठेवा. प्रत्येक क्षणाला आपल्याला जाणीव होईल मला हे करायचं. त्यामुळे बदलणाऱ्या मीडियाकडे या दृष्टीने, या माध्यमातून बघायला शिका. तुम्हाला आपोआप मार्ग सापडतील, नवी दिशा मिळेल.